गुड मॉर्निंग स्टुडंट. आज आपल्याला नवीन पॉईंट स्टार्ट करायचा आहे, सिग्निफिकंट फिगर. एक्झाममध्ये CET JEEला यावर क्वेश्चन असतात, तुम्हाला आयडेंटिफाय करायचे असतात सिग्निफिकंट फिगर्स. तर सिग्निफिकंट फिगरला डिफाईन करतात, इट इज अ ग्रुप ऑफ सम सर्टन डिजिट अँड लास्ट अनसर्टन डिजिट. इट इज अ ग्रुप ऑफ सम सर्टन डिजिट अँड लास्ट अनसर्टन डिजिट. फॉर एक्झाम्पल, सपोज करा मी नंबर लिहिला 125.3. ओके, यातलं 1, 2 आणि 5 ह्या नंबरची मॅग्निट्यूड फिक्स आहे, म्हणजे हे सर्टन डिजिट आहे. ओके, 1, 2, 5 हे 3 सर्टन डिजिट आहेत, त्यांच्या व्हॅल्यू फिक्स आहेत. बरोबर आहे. हा 3 आहे, कदाचित हे असं पण असू शकतं 120.30 असू शकतं किंवा 120.300 असं पण असू शकतं. म्हणजे हा लास्टवाला डिजिट आहे तो अनसर्टन डिजिट आहे, कारण त्याची व्हॅल्यू फिक्स नाही आहे. त्याची व्हॅल्यू मे बी 3 असेल, मे बी 30 असेल किंवा मे बी 300 असेल. लक्षात आलं. तर अ ग्रुप ऑफ सर्टन डिजिट अँड लास्ट अनसर्टन डिजिट इज कॉल्ड ॲज सिग्निफिकंट फिगर. कळलं. अ ग्रुप ऑफ सर्टन डिजिट, some certain digit and last uncertain digit is called as significant figure. ह्याच्यामध्ये नीट लक्ष द्या, 5, 2 आणि 1 ह्यांची मॅग्निट्यूड फिक्स आहे, त्यामुळे हे सर्टन डिजिट झाले. तर हा लास्टवाला 3 आहे, तो मे बी 30 असू शकतो किंवा मे बी 300 असेल. लास्ट डिजिट आहे तो अनसर्टन डिजिट आहे. तर सर्टन डिजिट आणि लास्ट अनसर्टन डिजिट यांचं कॉम्बिनेशनमध्ये सिग्निफिकंट फिगर. ओके, देर आर सम रूल्स फॉर रायटिंग सर्टन डिजिट सिग्निफिकंट फिगर. काही रूल आहेत, बाय युजिंग दॅट रूल आपल्याला सिग्निफिकंट फिगर आयडेंटिफाय करायचे असतात. एक्झामला हा क्वेश्चन येताना असाच येतो, आयडेंटिफाय सिग्निफिकंट फिगर इन अ गिवन नंबर. ओके, मग फर्स्ट रूल आहे, ऑल नॉन झिरो डिजिट आर सिग्निफिकंट. ऑल non-zero digits are significant. फॉर एक्झाम्पल 121 हा नंबर असेल तर ह्या नंबरमध्ये एकही झिरो नाही आहे, सगळे नॉन झिरो डिजिट आहेत. तर ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आहे 3. कळलं का. पहिला रूल काय आहे, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. आता ह्याच्यामध्ये हा जो मी 121 हा नंबर लिहिला आहे, ह्याच्यामध्ये कुठलाच नंबर झिरो नाही आहे, तर ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 3. 5273 या नंबरमध्ये एकही झिरो नाही आहे, ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 4. क्लिअर झालं. सो पहिला रूल, ऑल नॉन झिरो डिजिट्स आर सिग्निफिकंट. सेकंड रूल, इफ नंबर इज विथ डेसिमल पॉईंट, किंवा असं म्हणूयात, ऑल झिरोज लाईज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट आर ऑलवेज सिग्निफिकंट नो मॅटर व्हॉट इज द पोझिशन ऑफ डेसिमल पॉईंट इज. ओके, ऑल झिरोज लाईज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट आर ऑलवेज सिग्निफिकंट नो मॅटर वेअर इज द डेसिमल पॉईंट. बघा 1001, आता हे 2 झिरो डिजिट आले, हे 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आलेत, हे 2 झिरो आले, ते 2 झिरो डिजिटच्या मध्ये आलेत, मग हे सिग्निफिकंट आहेत. ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आहेत 4. किंवा 20.04, आता ह्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आहे. नंबरमध्ये डेसिमल पॉईंट असू देत अगर नसू देत, जे झिरो 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये येतात ते कायम सिग्निफिकंट असतात. म्हणून या नंबरमध्ये पण सिग्निफिकंट फिगर किती आल्या, 4 आल्या. कळलं. ऑल झिरोज लाईज बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट्स आर ऑलवेज सिग्निफिकंट. क्लिअर झालं. थर्ड रूल, when number is less than 1, then all zeros to the left of decimal point and all zeros between decimal point and first non-zero digit on right side are not significant. रूल काय आहे बघा, ह्याच्या नोट्स आहेत ते ऑलरेडी मी सेंड केलेले आहेत.
आपलं SI सिस्टम झाल्यानंतर एक पॉईंट सिग्निफिकंट फिगर आहे. ह्याच्या नोट्स ऑलरेडी मी तुम्हाला सेंड केल्यात. त्या नोट्समधून तुम्हाला रूल्स वाचता येतील. आता मी फक्त ओरली सांगतो, लिहित नाही. इफ नंबर इज लेस दॅन 1, इफ नंबर इज लेस दॅन 1, then all zeros between all zeros to the left of decimal point and zeros between decimal point and first non-zero digit on right side are not significant. For example, 0.0263. आता हा नंबर आहे, हा डेसिमल पॉईंटच्या लेफ्टचा 0 आणि हा डेसिमल पॉईंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट यांच्यामधला 0 ऑन राईट साईड, हे दोन्ही 0 सिग्निफिकंट असत नाहीत. त्यामुळे या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 3. कळलं? किंवा 0.00605 हा 0 डेसिमल पॉईंटच्या लेफ्टला आहे, हा सिग्निफिकंट नाही आहे. हे झिरोज डेसिमल पॉईंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिटच्या मध्ये राईट साईडला आहे, हे 0 सिग्निफिकंट नाही आहे. पण हा 0 मात्र सिग्निफिकंट आहे, कारण हा 2 नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आला आहे. बरोबर आहे? मग ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 3. व्हेन नंबर इज लेस दॅन 1, देन झिरोज टू द लेफ्ट ऑफ डेसिमल पॉईंट अँड ऑल झिरोज इन बिटवीन डेसिमल पॉईंट अँड फर्स्ट नॉन झिरो डिजिट आर नॉट सिग्निफिकंट. क्लिअर झालं? इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉईंट, फोर्थ रूल, if number is without decimal point then ending zeros are not significant. आता बघा, हा नंबर विथ डेसिमल, हा विदाउट डेसिमल पॉईंट आहे, तर ट्रेलिंग झिरोज, एंडवाले झिरोज सिग्निफिकंट नसतात. ह्याच्या सिग्निफिकंट फिगर आलं 1. इफ नंबर इज विदाउट डेसिमल पॉईंट देन एंडिंग झिरोज आर नॉट सिग्निफिकंट. किंवा हे, if number is without decimal point then ending zeros are not significant. सो या नंबरमध्ये पण सिग्निफिकंट फिगर आल्या 1. फिफ्थ रूल, इफ नंबर इज विथ डेसिमल पॉईंट देन एंडिंग झिरोज आर सिग्निफिकंट. म्हणजे फॉर एक्झाम्पल 12.50 ह्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आहे, तर एंडवाला 0 सिग्निफिकंट झाला, सो सिग्निफिकंट फिगर आल्या 4. लक्षात आलं? किंवा 0.020040. आता अकॉर्डिंग टू थर्ड रूल, लेफ्टवाला 0 सिग्निफिकंट नाही आहे आणि हा डेसिमल पॉईंट आणि फर्स्ट नॉन झिरो डिजिट याच्यामधला 0 सिग्निफिकंट नाही आहे. हे 2 0 सिग्निफिकंट असणार, कारण ते नॉन झिरो डिजिटच्या मध्ये आलेत. आणि नंबरला जर डेसिमल पॉईंट असेल तर एंडवाला 0 पण सिग्निफिकंट असतो. त्यामुळे ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 5. फॉर एक्झाम्पल 22.500 हे 2 0 नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आला आहे, नंबरमध्ये डेसिमल पॉईंट आला असेल तर एंडिंगवाले झिरोज सिग्निफिकंट असतात. त्यामुळे ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 5. कळलं? तर दीज आर रूल्स फॉर रायटिंग सिग्निफिकंट फिगर्स. क्लिअर झालं? लक्षात आलं? मग आपण काही एक्झाम्पल सॉल्व करूया, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. आता फॉर एक्झाम्पल 2165 ह्या नंबरमध्ये सिग्निफिकंट फिगर किती असतील? हे सगळे नॉन झिरो डिजिट आहेत, सो ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 4. फॉर एक्झाम्पल 0.0216, बरोबर आहे, हा 0 सिग्निफिकंट असणार नाही, हा 0 देखील सिग्निफिकंट असणार नाही, सो ह्याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर आल्या 3. 5007. आता नंबर जर ग्रेटर दॅन 1 असेल देन ऑल झिरोज लाईट बिटवीन 2 नॉन झिरो डिजिट आर ऑलवेज सिग्निफिकंट. म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 4. बरोबर आहे? सपोज करा 1200 ह्या नंबरमध्ये डेसिमल पॉईंट नाही आहे, म्हणजे एंडवाले 0 सिग्निफिकंट असणार नाहीत. म्हणजे याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या? 2. 0.7860. आता नंबर विथ डेसिमल पॉईंट आहे, म्हणजे एंडवाला 0 सिग्निफिकंट झाला, सो याच्यामध्ये सिग्निफिकंट फिगर किती आल्या?
4. कळलं? तर सिग्निफिकंट फिगरना असं कॅल्क्युलेट करतात. हवं तर मी काय करतो, सिग्निफिकंट फिगरचे रूल्स आहेत त्या नोट्स या टॉपिक सोबतच सेंड करतो अजून एकदा, म्हणजे तुम्हाला ही आयडिया क्लिअर होईल. तर सिग्निफिकंट फिगर म्हणजे काय लक्षात आलं, इट इज अ ग्रुप ऑफ सम सर्टन डिजिट अँड लास्ट अनसर्टन डिजिट. ओके. मग पुढचा पॉईंट आहे तो म्हणजे ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. ओके. तुम्हाला एक नंबर दिलाय, त्या नंबरला 10च्या पॉवरच्या फॉर्ममध्ये लिहिणं याला म्हणतात ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड. अ गिवन नंबर इज रिटन in a form of power of 10 in order to obtain close value of given number is called as order of magnitude. A number is written in terms of power of 10 in order to obtain close value of given number is called as order of magnitude. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहिण्यासाठी 3 रूल आहे. फर्स्ट रूल, ॲडजस्ट गिवन नंबर in a single decimal number. Adjust given number, convert given number in single decimal number by using appropriate multiple. लक्षात आलं? Adjust given number in a single decimal number by using appropriate power. Second, if given number is 5 or greater than 5, then consider given number as 10. तो नंबर जर 5 किंवा 5 पेक्षा जास्त असेल तर त्या नंबरला कन्सिडर करायचं ॲज 10. लक्षात आलं? पहिला रूल लक्षात आलं, कन्वर्ट गिवन नंबर इनटू सिंगल डेसिमल नंबर. सेकंड नंबर, इफ गिवन नंबर इज 5 और ग्रेटर दॅन 5, देन कन्सिडर दॅट नंबर is equal to 10. Third rule, if number is less than 5, then consider given number as 1. If given number is less than 5, then consider that number is equal to 1. ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड लिहिण्याचे हे 3 रूल आहेत. लक्षात आलं? पहिलं काय, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे मी काय सांगितलं बघा, ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड म्हणजे 10ची पॉवर. ओके, which is close to given number. रूल, पहिला रूल असेल, कन्वर्ट गिवन नंबर इंटू सिंगल डेसिमल नंबर बाय डिस्प्लेसिंग डेसिमल पॉईंट अँड युजिंग ॲप्रोप्रिएट मल्टिपल. नंतर सेकंड रूल, इफ गिवन नंबर इज 5 और ग्रेटर दॅन 5, देन कन्सिडर दॅट नंबर इज इक्वल टू 10. थर्ड, इफ गिवन नंबर इज लेस दॅन 5, देन कन्सिडर दॅट नंबर इज इक्वल टू 1. ओके. मग आता हे रूल यूज करून आपल्याला ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड फाइंड करायचे. फॉर एक्झाम्पल, गिवन नंबर आहे लाईक दॅट. ओके. आता हा नंबर यायला पहिल्यांदा सिंगल डेसिमलमध्ये ॲडजस्ट करायचं. म्हणजे आता मला डेसिमल पॉईंटला लेफ्टला डिस्प्लेस करावं लागेल. आपलं फाउंडेशन कोर्समधलं पहिलं लेक्चर, नंबरला जर लेफ्टला डिस्प्लेस केलं तर मल्टिपल पॉझिटिव्ह असतो आणि जेवढ्या पोझिशननी त्याला डिस्प्लेस केलं ती त्या मल्टिपलची पॉवर असते. मग आता मी याला लेफ्टला डिस्प्लेस करतो. 1, 2, 3, 4, 4 पोझिशन याला डिस्प्लेस केलं. सो नंबर आला 6.8 इंटू 10⁴. बरोबर आहे? आपला पहिला रूल, कन्वर्ट गिवन नंबर इंटू सिंगल डेसिमल नंबर. बरोबर आहे? मग ह्या नंबरला मी सिंगल डेसिमलमध्ये कन्वर्ट केलं. आता सेकंड रूल, तो सिंगल डेसिमल नंबर जर 5 किंवा 5पेक्षा जास्त असेल तर त्या नंबरला 10 कन्सिडर करायचं. मग आता 6.8 5पेक्षा जास्त आहे म्हणजे याला मला किती कन्सिडर करावं लागेल? 10. मग हे आलं 10 इंटू 10⁴, म्हणजे हे आलं 10⁵. तर हा जो नंबर होता ह्या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती होती? 10⁵. कळलं? फॉर एक्झाम्पल, 316,000 हा नंबर आहे. पहिली स्टेप असणार आहे ह्या नंबरला सिंगल डेसिमलमध्ये ॲडजस्ट करणं. मग मी डेसिमल पॉईंटला लेफ्टला डिस्प्लेस करतो. 1, 2, 3, 4, 5, 6.
मी 6 पोझिशननी डिस्प्लेस केलं म्हणजे हा नंबर आला 3.16 इंटू 10⁶. अकॉर्डिंग टू सेकंड थर्ड रूल हा नंबर आता 5 पेक्षा लेस आहे, मग ह्याला कन्सिडर करणार 1 म्हणजे हे आलं 1 इंटू 10⁶ म्हणजेच 10⁶. तर हा जो नंबर होता याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड होती 10⁶. कळलं? ओके, हा नंबर बघूयात 0.0000342. ओके, आता या केसमध्ये डेसिमल पॉईंटला डिस्प्लेस करावं लागेल राईटला. जर डेसिमल पॉईंट राईटला डिस्प्लेस केला तर मल्टिपल निगेटिव्ह 1 2 3 4 5. मी डेसिमल पॉईंट 5 पोझिशननी डिस्प्लेस केला म्हणजे हे आलं 3.42 इंटू 10⁻⁻5. बरोबर आहे. आता 3.42 5पेक्षा कमी आहे अकॉर्डिंग टू फर्स्ट रूल. इफ नंबर इज लेस दॅन 5 देन कन्सिडर दॅट नंबर इज इक्वल टू 1 म्हणजे हे आलं 1 इंटू 10⁻⁻5. सो या नंबरची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आली 10⁻⁻5. क्लिअर झालं? दुसरं न्यूमरिकल करूयात 0.000000862. बरोबर आहे. आता डेसिमलला राईटला डिस्प्लेस करायचं 1 2 3 4 5 6 7. 7 पोझिशननी डिस्प्लेस केला राईटला म्हणजे हा नंबर आला 8.62 इंटू 10⁻⁻7. 8.62 5पेक्षा जास्त आहे. जर नंबर 5पेक्षा जास्त असेल तर त्याला 10 कन्सिडर करावं लागतं म्हणजे हे आलं 10 इंटू 10⁻⁻7 म्हणजेच हे आलं 10⁻⁻6. तर हा जो नंबर होता याची ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड किती होती? 10⁻⁻6. क्लिअर झालं? एक्झाममध्ये हे काही जेई नीटला येणार नाही, पण थेरी एक्झाम असतात युनिट टेस्ट वगैरे तिथे असलं येईल जिथे तुम्हाला सिग्निफिकंट फिगर आयडेंटिफाय करायचे आहेत किंवा ऑर्डर ऑफ मॅग्निट्यूड आयडेंटिफाय करायची आहे. सिग्निफिकंट फिगरवर न्यूमरिकल जेई नीटला देखील असतात. क्लिअर झालं? लक्षात आलं? आता आपल्याला अजून एक तुम्हाला मला गंमत सांगायची आहे. आता लक्ष द्या. सपोज करा हा नंबर 20 आहे, सॉरी सपोज करा हे 12 आहे. आता ह्या 12ला 12.0 लिहिलं काय किंवा 12.00 लिहिलं काय, मॅथमॅटिकली तिघांचे मिनिंग सेम असतं. बरोबर आहे. 12.0 आणि 12.00 मॅथमॅटिकली तिघांचं मिनिंग सेम आहे, पण फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू ह्या तिघांचंही मिनिंग डिफरंट आहे. लक्षात आलं? आता जर नंबर असा लिहिला असेल, लक्षात आलं का, 12.0, तर हा नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट असणार आहे 0.1. ओके. जर हा नंबर असा लिहिला असेल तर त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट असणार आहे 0.01. कळलं का? जर हा नंबर असा लिहिला असेल तर हा नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केलं आहे त्याचा लिस्ट काउंट असणार आहे 0.01. क्लिअर झालं? मॅथमॅटिकली या चारही नंबरचं मिनिंग सेमच आहे, पण फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू मात्र वेगळा आहे. नंबर जर 12.0 लिहिला असेल याचा अर्थ तो नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट किती आहे? 0.1. जर 12.00 लिहिलं असेल तर हा नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट किती असेल? 0.01. आणि 12.000 असं लिहिलं असेल, मॅथमॅटिकली हा पण 12च होतो, पण फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू हा नंबर जर असा लिहिला असेल तर तो नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट किती असेल? 0.001. आता मला सांगा, जर मी नंबर असा लिहिला असेल 8.5, तर हा नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट किती असेल? 0.1 असेल. जर सपोज केला हा नंबर मी 8.53 असा लिहिला असेल तर हा नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट किती असेल? 0.01. हा नंबर जर मी असा लिहिला आहे 8.537, तर हा नंबर ज्या इन्स्ट्रुमेंटनं मेजर केला आहे त्याचा लिस्ट काउंट किती असेल? 0.001.
क्लिअर झालं. मॅथेमॅटिकली जरी डेसिमल पॉईंटच्या पुढच्या झिरोला मिनिंग नसलं तरी फिजिक्स पॉईंट ऑफ व्ह्यू मात्र त्याला मिनिंग असतं. त्याच्यावरून तुम्हाला त्या मेजरिंग इन्स्ट्रुमेंटचा लिस्ट काउंट फाइंड करता येतं. ओके, तर आता आपण अगदी आपल्या टॉपिकच्या एंडला आलो आहे. आता आपल्याला आपल्या टॉपिकचा लास्ट पॉईंट स्टडी करायचा आहे, मग हा टॉपिक संपतोय. आणि तो लास्ट पॉईंट आहे पॅरलॅक्स मेथड, मेजरमेंट ऑफ लॉंग डिस्टन्स बाय युजिंग पॅरलॅक्स मेथड. बाय युजिंग पॅरलॅक्स मेथड आता आपल्याला स्टडी करायचं आहे. तर आता आपल्याला स्टडी करायचं आहे पॅरलॅक्स मेथड. आता एक लक्ष द्या, सपोज करा तुम्ही असा पेन घ्या, तुमच्या डोळ्यासमोर धरा, डावा डोळा बंद करा आणि उजव्या डोळ्यांनी पेनला ऑब्झर्व करा. पेनला भिंतीसमोर धरा, डावा डोळा बंद करा आणि उजव्या डोळ्यांनी पेनला ऑब्झर्व करा. नंतर उजवा डोळा बंद करा आणि डाव्या डोळ्यांनी पेनला ऑब्झर्व करा. पेनची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू वॉल चेंज झालेली दिसेल. बरोबर आहे. मी काय म्हटलं तुमच्या लक्षात आलं का? पहिल्यांदा पेनला डावा डोळा बंद करा, उजव्या डोळ्यांनी पेनला ऑब्झर्व करा. त्यानंतर उजवा डोळा बंद करा, डाव्या डोळ्यांनी पेनला ऑब्झर्व करा. तुम्हाला पेनची पोझिशन चेंज झाल्यासारखी वाटेल. बरोबर आहे. हे चेंज इन पोझिशन म्हणजेच पॅरलॅक्स. वेन गिवन ऑब्जेक्ट इज ऑब्झर्व्ड बाय युजिंग टू आईज with respect to background, then position of object it appears to be changed. This is called as parallax. आता सपोज करा मी दोन डोळ्यांनी ऑब्झर्व करण्याच्या ऐवजी एक ऑब्जेक्ट आहे त्याला दोन वेगळ्या वेगळ्या पोझिशनवरून ऑब्झर्व करतो, तर मला पोझिशन चेंज झाल्यासारखी वाटेल. ऑब्जेक्टच्या ह्या दोन पोझिशन झाल्या. यांना मी इथून ऑब्झर्व केलं, हा ऑब्झर्वर. बरोबर आहे. तर ही पोझिशन P1, ही पोझिशन P2. मी एकदा ऑब्जेक्टला ऑब्झर्व केलं बाय युजिंग लेफ्ट आय अँड क्लोजिंग राईट आय. नंतर मी त्याला ऑब्झर्व केलं बाय युजिंग राईट आय क्लोजिंग लेफ्ट आय. तर ऑब्जेक्टची पोझिशन मला चेंज झाल्यासारखी वाटेल. चेंज इन पोझिशन, अपॅरंट चेंज इन पोझिशन ऑफ ऑब्जेक्ट, याला म्हणतात पॅरलॅक्स. आता ह्या दोन पोझिशनमधलं जे डिस्टन्स आहे याला म्हणतात बेसिस. ओके, बेसिस. आणि सपोज करा ही लेंथ L आहे, ऑब्झर्वरपासून ह्या पोझिशनचं डिस्टन्स X आहे. हा अँगल जर थीटा असेल, आता हा पोर्शन म्हणजे आर्क ऑफ सर्कल आहे. अँगल मेड बाय आर्क इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. सो थीटा इज इक्वल टू L अपॉन X. देअरफॉर X इज इक्वल टू L upon theta. By knowing values of L and knowing values of theta, we can determine distance between position of object and observer. बरोबर आहे. आता ही मेथड यूज करतात टू मेजर डिस्टन्स ऑफ स्टार्स फ्रॉम अर्थ सरफेस. आता युनिवर्समध्ये आपल्या गॅलेक्सीमध्ये खूप सारे स्टार्स आहेत. त्या स्टारचं अर्थपासूनचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी ही पॅरलॅक्स मेथड यूज करतात. ओके, पण आता प्रॉब्लेम काय होतोय बघा. स्टार आपल्यापासून खूप खूप लॉंगर डिस्टन्सवर आहे. बरोबर आहे. त्यामुळं त्या केसमध्ये हा थीटा अगदी स्मॉल होतो, निग्लिजिबली स्मॉल होतो. त्यामुळं ऑब्व्हियसली हे जे मेजरमेंट येतं आहे डिस्टन्स ऑफ स्टार फ्रॉम अर्थ, त्या मेजरमेंटमध्ये काहीतरी एरर इंट्रोड्यूस होऊ शकते. मी काय म्हटलं लक्षात आलं? मी पुन्हा एकदा रिपीट करतो. आपण काय केलं, एक ऑब्जेक्ट होता त्याला विथ रिस्पेक्ट टू बॅकग्राऊंड ऑब्झर्व केलं. ओके, तर एकदा लेफ्ट आय क्लोज करून राईट आयनं ऑब्झर्व केलं, नंतर राईट आय क्लोज केलं आणि लेफ्ट आयनं ऑब्झर्व केलं. तर ऑब्जेक्टच्या दोन पोझिशन, ऑब्जेक्टची पोझिशन चेंज झाल्यासारखी वाटेल. ह्या ऑब्जेक्टच्या दोन पोझिशन आहेत, ह्यांच्यामधलं डिस्टन्स याला बेसिस म्हणतात. आणि हा ऑब्झर्वर आहे. मग मला ऑब्जेक्टचं ऑब्झर्वरपासूनचं डिस्टन्स फाइंड करायचं आहे. हा पोर्शन म्हणजे आर्क ऑफ सर्कल आहे. मग अँगल मेड बाय आर्क इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. मग त्याच्यावरून मी एक्स फाइंड केलं, X इज इक्वल टू L अपॉन थीटा. ही मेथड यूज करतात टू मेजर डिस्टन्स ऑफ लॉंग डिस्टन्स स्टार फ्रॉम अर्थ. पण एखादा स्टार जर अर्थपासून खूपच दूर असेल तर त्या केसमध्ये थीटाची व्हॅल्यू अगदी स्मॉल येते. त्यामुळं एक्सच्या मेजरमेंटमध्ये एरर येऊ शकते. मग हे अवॉइड करण्यासाठी या मेथडला आपण मॉडिफाय केलं. ओके, मग आता
मॉडिफाईड मेथड आहे त्याच्यामध्ये आपण कन्सिडर करतो ऑर्बिट ऑफ अर्थ अराउंड सन ॲज बेसिस. ही अर्थची सन विथ रिस्पेक्ट टू सन ऑर्बिट आहे, हा सन आहे आणि ही अर्थ सन भोवती रिव्हॉल्व होते, ही अर्थ आहे. अर्थ सन भोवती रिव्हॉल्व होते आणि अर्थची ऑर्बिट आहे विथ रिस्पेक्ट टू सन. त्या ऑर्बिटचा डायमीटर याला मी कन्सिडर केलं आहे ॲज बेसिस. लक्षात आलं? अर्थच्या ऑर्बिटचा डायमीटर विथ रिस्पेक्ट टू सन याला मी कन्सिडर केलं आहे ॲज बेसिस. आता हा स्टार सपोज करा एन आहे, ह्याचं डिस्टन्स आपल्याला अर्थपासून मेजर करायचं आहे. मग हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी दुसरा एक लॉंग डिस्टन्स स्टार त्याला मी कन्सिडर केलं ॲज अ रेफरन्स स्टार. आता मी काय म्हटलं लक्षात आलं? आपल्याला स्टार एन आहे याची अर्थपासूनचं डिस्टन्स मेजर करायचं आहे. स्टार एन याचं अर्थपासूनचं आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे. हे डिस्टन्स मेजर करण्यासाठी एक लॉंग डिस्टन्स स्टार त्याला मी कन्सिडर केलं ॲज अ रेफरन्स स्टार. हा स्टार अर्थपासून इतका दूर आहे की अर्थ जरी रिव्हॉल्व झाली तरी त्या स्टारची पोझिशन विथ रिस्पेक्ट टू अर्थ चेंज होत नाही आहे. ओके, मग हा तो लॉंग डिस्टन्स स्टार आहे जो अर्थपासून एवढा दूर आहे की अर्थच्या रिव्होल्युशनचा त्याच्या पोझिशनवर काही इफेक्ट होत नाही आहे. आता ही त्या स्टारकडनं आलेली लाईट आणि हा स्टार ज्याचा आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे त्याच्याकडनं आलेली लाईट, ह्या दोन लाईटच्या डिरेक्शनमधला मी अँगल मेजर केला बाय युजिंग स्पेक्ट्रोमीटर. मी काय म्हणतोय बघा, आपल्याला स्टार एनचं डिस्टन्स मेजर करायचं आहे फ्रॉम अर्थ. त्यासाठी मी दुसरा एक स्टार यूज केला ॲज अ रेफरन्स स्टार. हा स्टार अर्थपासून लॉंगर डिस्टन्सवर आहे, तो इतका दूर आहे की अर्थच्या रिव्होल्युशनचं त्याच्यावर त्याच्या पोझिशनवर इफेक्ट नाही आहे. विथ रिस्पेक्टवर त्याची पोझिशन कायम फिक्स राहते. मग त्या रेफरन्स स्टारकडनं आलेली लाईट आणि ज्याच्यावर डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे त्या स्टारकडनं आलेली लाईट ह्यांच्या डिरेक्शनमधला मी अँगल मेजर केला. लेट इट इज θ1. ओके, फ्रॉम जॉमेट्री ऑफ फिगर हा अँगल पण किती येणार? θ1. बरोबर आहे. आफ्टर 6 मंथ अर्थ या पोझिशनला असेल, डायमेट्रिकली अपोजिट पोझिशनला असेल. बरोबर आहे. त्याही वेळेला रेफरन्स स्टारची पोझिशन फिक्स राहणार आहे. मग ही त्या रेफरन्स स्टारकडनं आलेली लाईट आणि ही ज्याचा आपल्याला डिस्टन्स मेजर करायचं आहे त्या स्टारकडनं आलेली लाईट ह्यांच्या डिरेक्शनमधला अँगल मी मेजर केला. लेट इट इज θ2. ऑब्वियसली हा अँगल पण θ2 आला. मग आता हा जो पोर्शन आहे NE1 E2 दिस इज इक्वलन टू आर्क ऑफ सर्कल. सो अँगल मेड बाय आर्क θ1 प्लस θ2 इज नथिंग बट लेंथ ऑफ आर्क डिवायडेड बाय रेडियस. मग हे डिस्टन्स आपण एक्स घेऊया जे आपल्याला फाइंड करायचं आहे. मग हे आलं E1 E2 डिवायडेड बाय E1 N. बरोबर आहे. मग E1 E2 θ1 प्लस θ2 इज इक्वल टू E1 E2 डिवायडेड बाय जे डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे त्याला आपण एक्स घेतलं आहे. देअरफॉर एक्स इज इक्वल टू E1 E2 डिवायडेड बाय θ1 प्लस θ2. आता अर्थ आणि सन ह्यांच्यातलं डिस्टन्स असतं त्याला आपण म्हणतो ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. हे अगोदर झालं आहे, मी सम इम्पॉर्टंट प्रॅक्टिकल युनिट तुम्हाला शिकवलं आहे. ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन याला ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट म्हणतात. अर्थ आणि सन यांच्यातलं डिस्टन्स किती असेल? 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट. बरोबर आहे. मग हा डायमीटर आहे म्हणजे हे ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आलं आणि हे डिस्टन्स 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट आलं तर हे आलं 2 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट डिवायडेड बाय θ1 प्लस θ2. सो हे आलं 2. 1 ॲस्ट्रॉनॉमिकल युनिट इज 1.5 इंटू 10⁻11 मीटर डिवायडेड बाय θ1 प्लस θ2. सो एक्स इज इक्वल टू 3 इंटू 10⁻11 अपॉन θ1 प्लस θ2. मग एक इन्स्ट्रुमेंट असतं त्याला स्पेक्ट्रोमीटर म्हणतात.
बाय युजिंग स्पेक्ट्रोमीटर रेफरन्स स्टार आणि ज्याचं डिस्टन्स आपल्याला मेजर करायचं आहे तो स्टार ह्यांच्याकडून जी लाईट आली त्या लाईटच्या डिरेक्शनमधला अँगल आपण मेजर केला. मग आपण θ1 मेजर केला, θ2 मेजर केला. मग या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू पुट केली. मला θ1ची व्हॅल्यू माहीत आहे, θ2ची व्हॅल्यू माहीत आहे. नोईंग दिस व्हॅल्यू मी डिटरमाइन केलं डिस्टन्स एक्स. कळलं? तर ही मेथड म्हणजे पॅरलॅक्स मेथड. ह्याच्या नोट्स मी सेंड करतो. सगळ्यात इम्पॉर्टंट ही मेथड यूज करतात टू मेजर डिस्टन्स ऑफ स्टार विच आर ॲट अ डिस्टन्स लेस दॅन 100 लाईट इयर फ्रॉम अर्थ. हा एकदा AIPMTला क्वेश्चन विचारला आहे. ही मेथड कुणासाठी यूज करायची आहे? जे स्टार अर्थपासून 100 लाईट इयरपेक्षा कमी डिस्टन्सवर आहेत त्यांचं डिस्टन्स मेजर करण्यासाठी यूज करायची. लक्षात आलं? ह्याच्या नोट्स मी तुम्हाला सेंड करतो. आपला पहिला टॉपिक संपला आहे. आता नेक्स्ट लेक्चरमध्ये नेक्स्ट 2-3 लेक्चरमध्ये आपल्याला याचे JEE आणि नीटचे पॉईंट डिस्कस करायचे आहेत. त्याच्याशी रिलेटेड न्यूमरिकल्स मी तुमच्याकडनं सॉल्व करून घेणार आहे. मग आपण आपला पुढचा टॉपिक चालू करूयात. ओके, टिल देन थँक्यू, गुड बाय.